शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचा संदेश कृतीतून देत एसआर फाउंडेशनच्या वतीने मनपा मुलींची उर्दू शाळा येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे मोफत वाटप करण्यात आले। विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य आणि पालकांच्या डोळ्यातील समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले। एसआर फाउंडेशनचे संस्थापक साहिल रामपुरे हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध शाळांमध्ये सातत्याने शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबवत आहेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेत आहेत। समाजाप्रती असलेली त्यांची बांधिलकी या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून अमोल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, कठोर परिश्रम, शिस्त आणि मोठी स्वप्न पाहण्याचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले। त्यांच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी नगरसेवक अमोल शिंदे, एसआर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल रामपुरे, रंगोली आर्टचे इम्रान, मुजम्मिल बागवान, इम्रान शेख तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते। मनपा उर्दू शाळेमध्ये आयोजित केलेल्या या लहान मुलांसाठी शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी समाजातील विविध स्तरातील मान्यवरांचा, समाजसेवकांचा सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्वच मंचकावरील मान्यवर, या संस्थेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, उपस्थित माझ्या माता भगिनी, खऱ्या अर्थानं आत्ताच मौलाना जी सांगत असताना त्यांचे दोन शब्द एकदम कानामध्ये घर करून गेले। ते बोलत असताना सांगून गेले की शाळा किती मोठी आहे, यापेक्षा शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची जिद्द किती मोठी आहे ही खूप महत्त्वाची असते। त्या समाजामध्ये जे जे लोक घडले ती सगळेच मोठ्या शाळेत शिकून, मोठ्या घरात जन्मून नाही घडले, तर त्यांच्या जिद्दीवर, त्यांच्या मेहनतीवर, इमानदारीवर या समाजाचं, या देशापर्यंत नेतृत्व करण्याची संधी परमेश्वराने त्यांना दिली। तीच शक्ती परमेश्वर तुम्हा सगळ्यांना, विद्यार्थ्यांना देव। मी मुलांना एवढंच सांगतो, मुलांना मला वाटतं कदाचित मराठी कमी कळत असेल, मैं आपको इतना ही बात करता हूँ कि आप अभी मोबाइल कम लेने का और पढ़ाई ज्यादा करने का, बराबर ना। कौन कौन मोबाइल लेता, हाथ ऊपर करो। घर जाने के बाद कौन कौन मोबाइल ऊपर करते, मेरे को पता है सब जन मोबाइल लेते, बराबर ना। तो मोबाइल कुछ टाइम लेने का, बाकी ज्यादा पढ़ाई करने का। आपके पिताजी मम्मी कितना काम करते आपको पता है ना, आप अच्छा पढ़ना चाहिए, इसलिए तो उनको अच्छे दिन लाने के लिए आपको मेहनत करना बहुत जरूरी है। आणि मी सर्व शिक्षकांचे मनापासून धन्यवाद देतो की आपण या मुलांवर कष्ट करता, या मुलांच्या आयुष्य भविष्य उज्ज्वल करण्याकरता रात्रंदिवस काम करता, या सगळ्यांना तुम्ही घडवता। खऱ्या अर्थानं समाजाची पिढी नवी
तयार करण्याचं काम शिक्षक करत असतात. शिक्षण म्हणजे काय साधारण गोष्ट नाही आहे. प्रलय आणि निर्माण ही दोन्ही गोष्ट जर कोणाच्या हातात असेल तर ती शिक्षकांच्या हातात असते. आणि सर्व शिक्षकांना मी एवढीच शुभेच्छा देतो की आपल्या हातून खऱ्या अर्थानं या भारताचा नवीन समाज उभं करण्याचं काम आणि आपल्या हातून घडावं. सगळ्या विद्यार्थ्यांना मी खूप शुभेच्छा देतो. तुम्ही शिकायला पाहिजे, याकरता तुमच्या पाठीमागं आशीर्वाद रूपी ही सगळी मंडळी शैक्षणिक साहित्य देण्याच्या माध्यमातून तुमच्या पाठीमागे उभी असते. त्याचा विचार आपण कायम केला पाहिजे. सर्व मंचकावरील मान्यवरांना पण शुभेच्छा देतो की आपल्या छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये आपण समाजाच्या शेवटच्या घटकाला घेऊन त्या सगळ्या गोष्टीत आपण कार्य केले पाहिजेत. हीच खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या धर्माने दिलेली आपल्या संस्काराची शिकवण आहे आणि आपण ती करताय. त्याबद्दल सर्व आयोजकांचे मनापासून धन्यवाद देतो. मला इथं यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. कारण या आधीचा एक कार्यक्रम नियोजित होता, त्या बैठकीला उशीर लागला आणि मी उशिरा पोहोचलो. तुम्हाला सगळ्यांना मला भेटून खूप आनंद झाला. मी एवढंच सांगतो की या शाळेच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी असतील की जे मनपाच्या करणं खूप गरजेचं आहे, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातला विषय असू द्या, इन्फ्रास्ट्रक्चरच्या विषयातला असू द्या किंवा स्वच्छता किंवा पाण्याच्या विषय असू द्या, तुम्ही कोणताही मला एक विषय सांगा, नक्की महापालिकेतनं तुम्हाला निधी उपलब्ध करून देण्याचा शब्द मी तुम्हाला देतो. आणि नक्की महापालिकेची चांगली उर्दू शाळा ही या भागातली असेल अशा पद्धतीचं नियोजन आपण करूयात. थोडा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रहमतुल्लाहि व बरकातहू. बड़ी खुशी होती है कि अपने असातिज़ा अपने पढ़ाई के साथ साथ जो अपने बच्चों की इतर जो भी सुविधा है उसके लिए काफ़ी कोशिश करते हैं. मैं सबसे पहले अपने सारे स्टाफ का शुक्रिया अदा करता हूँ और इसी तरह आपके साथ हमारा हमेशा ऐसे ही साथ रहेगा. ये बोलकर दो लफ्ज़ ख़त्म करता हूँ. अस्सलाम वालेकुम.